मनुष्य कोणत्या स्तराला गेला आहे हे सांगणं खूप कठीण आहे. गुरु शिष्याच्या नात्याला कशा प्रकारे काळिमा फासण्याचं काम केलं जात आहे हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. महिला म्हणून कायदा सुद्धा त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे महिला कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या विचारांनी ग्रासल्या गेल्या आहेत हे सांगणं सध्या तरी खूप कठीण झालंय. गेल्या वर्षभराचा आपण आढावा जर घेतला तर गुन्हेगारी वृत्तीमध्ये महिलांचा पहिला क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही. पतीला परमेश्वर मानणाऱ्या पत्नी एखादा तरुण भेटला तर पतीला मारायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. नेमकं महिलांना झाले तरी काय असा प्रश्न खरोखरच पडलेला आहे. काळ जसा जसा पुढे जाऊ लागलाय त्या पद्धतीने महिला आक्रमक होताना दिसत आहेत. आपल्या आयुष्यात पती चांगला भेटला, पैसेवाला भेटला तर संबंध करण्यामध्ये त्याची कमतरता पुढे येते. मग पैसा असून करायचं काय असा प्रश्न महिलेला पडतो. मग ती सापडत बसते, कोणी भेटतंय का. यामध्ये जर कोणी भेटला तर मग तिला पतीपेक्षा तोच चांगला वाटतो. मंडळी, यामध्ये फक्त अडाणी महिलाच नाही तर उच्च शिक्षित जास्त प्रमाणात अशी कारनामे करत असताना दिसतात. आता 2 दिवसापूर्वी अशाच प्रकारचे एक प्रकरण उजेडात आलंय. एका शिक्षिकेने 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाचं कशा प्रकारे शोषण केलं आणि त्याचा नकार असताना देखील कशा प्रकारे त्याची पॉवर वाढवून त्याच्याबरोबर ती झोपली तेच आपल्याला पाहायचंय. लाच सोडलेल्या या शिक्षिकेमुळे इतर शिक्षिका, चांगले शिक्षण देणाऱ्या संस्था बदनाम होतात. याची थोडी सुद्धा लाज या शिक्षकी पेशात असलेल्या महिलेला वाटली नाही. नेमकं कशा प्रकारे तिनं या 10वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं, त्याच्या आयुष्यात कशा प्रकारे प्रवेश केला तेच आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय. मुंबई शहरात राहणारा सागर, आपण या नावामध्ये बदल केला आहे कारण जेणेकरून त्या विद्यार्थ्याला अडचण येऊ नये. हा एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण घेत होता. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती, त्यामुळे शिक्षण इंग्रजी शाळेत सुरू होतं. या ठिकाणी असलेला मोठा स्टाफ आणि शिकवण्याची पद्धत, त्यामुळे संस्थेचं नाव परिसरात गाजलेलं. शेवटी संस्थेचं नाव परिसरात गाजल्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. सागर हा 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होता, त्यामुळे तो आता वयात येण्याचं वय सुरू झालेलं होतं. सागर दिसायला शरीराने भारदस्त दिसत होता, त्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा फिरायला वेळ लागला नाही. दिवाळीच्या सुट्ट्या लागून गेल्या होत्या, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी संपलेला होता. आता विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगचा कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. यामध्ये सागर यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. मुलांची प्रॅक्टिस घेण्यासाठी अंजली आणि सविता या 2 महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. सांस्कृतिक विभाग म्हणून त्यांच्याकडे विद्यार्थ्याकडून योग्य प्रकारे सराव करून घेण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. त्याप्रमाणे अंजली आणि सविता विद्यार्थ्याकडून सराव करून घेऊ लागल्या. मात्र अंजली ही सराव घेत असताना सागर याच्या शरीराकडे जास्त लक्ष देऊ लागली. अंजली हिचं वय बघितलं तर 40 वर्षाचं झालेलं होतं. अंजली जेव्हा सागर याच्याकडे पाहू लागली त्यावेळी सागर हा खाली मान घालून सराव करू लागला. त्यावेळी अंजली ही त्याच्या जवळ जाऊन अंगावरून हात फिरू लागली. अंजली ज्या पद्धतीने सागरला स्पर्श करत होती तो स्पर्श सागर याला वेगळा वाटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सागर याने अंजलीला अंगाला हात लावू नका असं सांगितलं. त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि अंजली हिने सविताकडे, सागर मला खूप आवडतो, तू काहीतरी करून आमचं जुळवून दे अशा प्रकारचं अंजलीने मागणी सविताकडे केली. यामुळे सविताला तर हसूच आलं. अरे सागर तुझ्या आयुष्यात ठीक आहे, मी त्याला बोलते असं म्हणून सविता ही सागर याच्या बरोबर बोलू लागले. तुम्ही दोघे एकमेकासाठी बनले आहात. वयस्कर महिला आणि मुलामधील संबंध आता सामान्य झाले आहेत असं सविता त्या सागरला सांगत होती. त्यानुसार सागर याला सर्व पटलं, त्याच्या मनालाही ते योग्य वाटलं आणि त्यानंतर अंजली हिने सागर याला जाळ्यात ओढायला सुरुवात केली. सागर याचं वय पाहिलं तर तो तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या आयुष्यात 40 वर्षाची शिक्षिका प्रवेश करत होती. अंजली हिला एक मुलगा असताना, घर संसार, पैसा भरपूर असताना ती अशा प्रकारे सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी सागर याने अंजली बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि अंजली हिने सुट्टीचा दिवस काढून सागर याला तिच्याच गाडीमध्ये एका ठिकाणी घेऊन गेली. ते ज्या ठिकाणी कोणी येणार नाही असं ते ठिकाण होतं. दोघेही एकांत घालवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अंजली हिने सागर याच्या अंगावरून हात फिरवून कपडे काढण्यात देखील सांगितले. मात्र सागर हा लाजू लागला, कारण अंजली ही जरी महिला असली तरी ती त्याची शिक्षिका होती, गुरु होती. त्यामुळे तो मर्यादा सोडायला तयार नव्हता. मात्र अंजली हिला काही दम निघाला नाही. सागर हा कपडे काढत नाही हे पाहून अंजली हिने त्याच्याच अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली. शेवटी सागर याच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याच्याबरोबर संबंध करायला देखील अंजलीने सुरू केलं. सागर याची ही पहिलीच वेळ होती. अंजली हिने सागर याच्याकडून आनंद घेतला.
तिला काही झालं नाही, मात्र सागर याला त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सागर आणि अंजली हे दोघेही गाडीत बसून निघून गेले. आता अडचण अशी झाली होती की सागर हा घरी काही सांगू शकत नव्हता. त्याला तर वेदना होण्यास सुरुवातही झाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा सागर हा शाळेत आला तेव्हा त्याच्या गॅदरिंगच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्याने भाग घेतला नाही. त्यामुळे हे सर्व जुळून दिलेल्या सविताने अंजलीकडे पाहिलं. त्यावेळी दोघी देखील हसू लागल्या. एवढं काय केलं असं सविता ती विचारू लागली. काही वेळानंतर अंजली हिने सागर याला त्रास कमी होण्यासाठी काही गोळ्या दिल्या. त्यामुळे त्याला ते बरं वाटलं. त्यानंतर अंजली ही सागर याच्या बरोबर कार्यक्रम झाल्यानंतरही संबंधासाठी घेऊन जाऊ लागली. जो काही प्रकार सुरू होता त्यामुळे सागर याचं करिअर पूर्णपणे बर्बाद होऊ लागलं होतं. अंजली हिच्याकडे भरमसाठ पैसा होता. त्यामुळे ती आता सागर याला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्या ठिकाणी सागर याला दारू पाजू लागली, त्याच्याबरोबर संबंध करू लागली. जोपर्यंत तिचं मन भरत नाही तोपर्यंत ती त्याला सोडत नव्हती. पैशाच्या जोरावर अंजली हिचा हा सर्व कार्यक्रम सुरू होता. सागर याचं 10वीचं शिक्षण सुरू होतं. त्यामुळे तो अंजली हिला नकार देत होता. 10वीचं वर्ष संपत आलं होतं, परंतु सागर याच्या शरीराच्या हालचालीवरून त्याच्या घरच्यांना थोडा संशय येऊ लागला. त्यावेळी घरच्यांनी सागर याला विश्वासात घेऊन सर्व काही विचारलं. त्यावेळी सागर याने त्याच्याबरोबर अंजली मॅडमने जे जे काही केलं होतं आणि किती दिवसापासून हे सर्व शोषण सुरू होतं ते सर्व काही घरी सांगितलं. त्यावेळी त्याच्या घरच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र सागर याच्या घरच्यांनी कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही, कारण आता सागर याचं 10वीचं वर्ष संपणार होतं. त्यामुळे शाळेतून बाहेर पडल्यानंतर अंजली आपल्या मुलाचा पाठलाग थांबवेल असा त्यांचा अंदाज होता. मात्र 10वीच्या बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही अंजली त्याला सोडायला तयार नव्हती. अंजली हिने सागर याच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून पुन्हा सागर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे प्रकरण पुन्हा वाढले. शिक्षिकेने भेटायचे आहे असं मेसेजच त्या मुलाला पाठवला. त्यामुळे पुन्हा सागरच्या घरी तणाव वाढायला सुरुवात झाली. तुला आयुष्यभर अंजली अशाच प्रकारे त्रास देईल, त्यापेक्षा आपण पोलिसाशी संपर्क साधू असं सागरचे वडील म्हणाले. आणि त्यानंतर कुटुंबाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना या प्रकरणी सांगण्यात आलं. पोलिसांनी मग अंजलीशी संपर्क केला आणि त्यावेळी तिनेही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा पोलिसांनी अंजलीला ताब्यात घेतलं आणि तिला पोलिसी खाक्या दाखिला त्यावेळी तिने सर्व काही सांगितलं. अंजली हिची मैत्रीण सविता हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले, कारण हे सर्व जुळून देणारी तीच तर होती. वर्षभर अंजली ही सागर याचं लैंगिक शोषण करत होती. मात्र याविषयी ना शाळा प्रशासनाला माहिती होती ना प्राचार्यांना या संदर्भात माहिती होती. परंतु ज्यावेळी सर्व कुणकुण त्यांच्या संस्थेला गेली, प्रशासनाला गेली, प्राचार्यांना कळाली, तेव्हा मात्र सर्व काही उघड झालं. बिनधास्तपणे अंजली ही सागर बरोबर सर्व काही करत होती. शेवटी सागर यांनी सर्व घरी सांगितल्यानंतर या प्रकरणाचा खरा भांडाफोड झाला. अन्यथा सागर याला आयुष्यभर अंजलीचं गुलाम म्हणून राहावं लागलं असतं. अंजलीसारख्या शिक्षिकेने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचं काम केलंय. सध्या पोलिसांनी त्या दोघींनाही अटक केली असून पुढील तपास देखील करत आहेत. त्यामुळे पाल्यांनी देखील आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून शाळेत काही गैरप्रकार होतो का याविषयी देखील विचारणा करणं गरजेचं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.